नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत डोसा रेसिपी, तेही झटपट तयार होणारा प्रोटीनयुक्त डोसा रेसिपी. इन्स्टंट आहे. इन्स्टंट डोसा म्हटलं तरी चालेल. खाण्यासाठी त्याच्यासोबत चटकदार चटणीसुद्धा बनवणार आहोत. नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आपण हा डोसा देऊ शकतो. मऊ आणि क्रिस्पी डोसा आपण दोन्हीही बनवू शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. डोसा बनवण्यासाठी साहित्य बघूयात. मोड आलेले 1 वाटी हरभरे, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, लसूण पाकळ्या 8 ते 10 लसूण पाकळ्या, आलं 2 इंच, मिरच्या आवडीनुसार घेऊ शकतो आपण. आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले हरभरे 1 वाटी आणि मोठा हरभरा 1 वाटी असं घेतलं आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं आणि जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे असंच भरडून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी दही आपण घेतलेले ह्यात घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदा असंच बारीक करून घ्यायचं, नंतर पाणी घालून आपल्याला ह्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी 1 वाटी असं पाणी टाकलं आहे. अशी पेस्ट तयार झाली आहे. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ह्यात दही टाकल्यामुळे ह्याला 20 मिनटं आपल्याला असंच फर्मनंट होऊन द्यायचं आहे. ह्यात सोडा किंवा इनो आपण वापरणार नाही आहोत. छान असं फिरवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवून मिश्रण भिजू द्यायचं आहे 20 मिनटासाठी. आणि एकीकडे आता चटणीची तयारी करूयात. ही चटणीसुद्धा खूप छान लागते. डोश्यासोबत, इडलीसोबतसुद्धा छान लागते. तर 1 वाटी असा कांदा घेतला आहे मी. एक कांदा घेतला आहे मीडियम आकाराचा आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत 20 ते 25 अशा. लाल बेडगी मिरची घेतल्या आहेत 8 ते 10 अशा आणि ह्या चांगल्या आपल्याला कांद्याबरोबर थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत 1 ते 1.5 मिनिट. आणि टोमॅटो टाकले आहेत 2, अद्रक टाकलं आहे 2 इंच. चटणीला दाटसरपणा यावं म्हणून यात आपल्याला डाळवं टाकायचं आहे 2 चमचे. 2 चमचे असं डाळवं टाकलं आहे. ह्यात थोडीशी चिंच टाकायची आहे. चटपटीत आपली अशी चटणी तयार होते. आंबट, तिखट, गोड अशी. तर पाणी टाकून हे आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मिरच्या आणि कांदा बारीक होतो. मीठ चवीनुसार टाकलं आहे. थोडासा गूळ टाकायचा आहे. छान ह्याची 5 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. आणि कांदा मिरच्या मऊ झाल्या की हे मिश्रण आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे. चटणी छान वाटून घेतली आहे. चांगली पेस्ट झाली आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं वरून पाणी टाकलं आहे मिक्सरचं भांडं इसळून आणि छान दाटसर अशी चटणी तयार झाली आहे. आपल्याला जितपत पातळ पाहिजे तितपत आपण पाणी घातलं तरी चालेल. 2 चमचे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे. जिरे मोहरी अर्धा चमचा आणि लसूण, हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि कढीपत्ता टाकून आपण तडका देऊन घेतला आहे. तर हे मिश्रण 20 मिनटानंतर छान असं भिजलं आहे. ह्यात रवा टाकल्यामुळे रवा छान फुलला आहे. एकीकडे तवा गरम करून घेतला आहे मध्यम गॅसवर मी. गॅसची आच थोडीशी मोठी करायची. तवा छान गरम करून घ्यायचा आणि पाणी टाकून आपल्याला ह्या तव्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं. पुसून घ्यायचं आणि गॅस बारीक करून आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. 2 पळ्या असं मिश्रण टाकलं आहे आणि हे छान असं पसरवून घ्यायचं आहे. आत्ता आपण मऊ डोसा करत आहोत. परत क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते पण पाहणार आहोत. तर हा डोसा मऊ असल्यामुळे दिवसभर मुलांच्या डब्यात जरी दिला तरी पण छान लागतो. 2 ते 3 मिनटानंतर कडा आपोआपच सुटतात. नॉनस्टिक तवा आहे. तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर त्याच्यावर छान डोसे होतात आणि हे छान पण
भाजून घेतला आहे. काढून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा डोसा बनवून घ्यायचा आहे. थोडंसं तेल पुसून घेतलं आहे. गॅसची मोठी आच केली आहे. पाणी टाकून तवा पुसून घेतला आहे. बारीक गॅसची आच करून याच्यावर मिश्रण टाकलं आहे 2 पळ्या आणि छान असं पसरवून घ्यायचं आणि बारीक ते मध्यम गॅसवर हा डोसा छान खरपूस असा भाजून होईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिट थांबवून हा डोसा नंतरच पलटी करून घ्यायचा आहे. तेल किंवा तूप कडेने सोडायचं आणि छान असा क्रिस्पी भाजला की डोसा बारीक ते मध्यम आचेवर आपल्याला हा डोसा 2 ते 3 मिनिट असा शेकून घ्यायचा आहे आणि छान कडा सुटल्या की काढून घ्यायचा आहे. तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार आपण सोडू शकतो. छान असा डोसा शेकला आहे. गरम गरमच सर्व करायचा, नाहीतर थोड्या वेळाने मऊ पडतो. आपण बनवलेल्या चटणीसोबत सर्व करूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.